आहे ओमकार. आता हा मला काही प्रश्न विचारणार आहे रामायणासंदर्भात. त्याची आम्हाला उत्तर द्यायची आहे. ओके. फुल कपड्यांमध्ये आम्ही बसलोय. वरती एकदम विचित्र वाटतंय पण हरकत नाही. चला सुरू करूया. ओके थांब रे भाऊ. हा आता तयार आहे आम्ही. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके. हा भगवान रामाचे वडील कोण? दशरथ राजा. बरोबर. तुझं? बरोबर, करेक्ट. पॉइंट. क्वेश्चन नंबर 2. भगवान रामाची. क्वेश्चन नंबर 2 परत बोल. क्वेश्चन नंबर 2. भगवान रामाची आई कोण? सुमित्रा. तुझं? बरोबर. चुकीचं. कौशल्या. ए सॉरी 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 सॉरी. क्वेश्चन नंबर 3. भगवान रामाच्या पत्नीचे नाव काय? सीता. बरोबर. करेक्ट. बरोबर सीता. तुला काय बरोबरच म्हणतोय का? म्हणजे तूच उत्तर सांगून देते. हात वर हात वर करायचा. करायचं. सीता कोणाची कन्या होती? मिथिला नरेश. चूक. राजा जनक. हा तेच. मिथिला नरेश म्हणजे मी राज्याचंच नाव सांगून दिलं. क्वेश्चन नंबर 5. लक्ष्मणाची पत्नी कोण? उर्मिला. बरोबर, करेक्ट. भरताची आई कोण? कैकई. बरोबर, करेक्ट. शत्रुघ्नाची आई कोण? कैकई. सुमित्रा. सॉरी. ए, माझ्या मनात हे उत्तर होतं. यार सांगितलं का म्हणायला पाहिजे. हे तर यायलाच पाहिजे भरत तुला. ओके ओके. रामाला किती वर्षाचा वनवास झाला? तर 14 वर्षाचा. तुला हे नाही जमलं. 16. 14. नाशिकला आलत ना भाई. रामायणाचे लेखक कोण? ऑप्शन. ए थांब. हे यायला पाहिजे. हा ऑप्शन दे ना ब्रो. व्यास. नाही नाही व्यास महाभारताचे याचे वाल्मिकी ऋषी. बरोबर. हा महर्षी वाल्मिक. हा. रामाचे गुरु कोण? अरे बापरे. रामाचे गुरु. ए भाई माझं स्किप आहे हे. तू? आठवत नाहीये मला. महर्षी वरिष्ठ. ओए. क्वेश्चन नंबर 11. हा. रामाला वनवास का झाला? सांगा मॅडम, तुम्हीच सांगा. कारण कैकईला भरतला त्या सिंहासनावर बसवायचं होतं. कैकेयीच्या 2 वरांमुळे. हा वरांमुळे. तर तसंच काहीच आहे. रामासोबत वनवासाला कोण गेले होते? लक्ष्मण आणि सीता. बरोबर. सांगतो मी गप्प बसतो. मी शांत बसतो. बरं हे तू तुला सांग यायलाच ना. पाहिजे. बरं मी नाही सांगत त्याला. नाही, तू सांग. नाही, हे तर यायलाच पाहिजे. तू सांग. रावणाची बहीण कोण? सुपर्णका. शूर्पणखा आहे. शूर्पणखा. सॉरी. शूर्पणखा. हे तर तुला यायलाच पाहिजे इथून आता. जमलंच पाहिजे. नाही जमलं तर तू नाशिक मध्ये राहून काहीच फायदा नाही तुला. मी बॅग उचलून घरी जाईल. रावणाने सीतेचे अपहरण कुठून केले? जंगलातून. तू सांग. कुटियातून. ती झोपडी नाही का? कुठे येतो? पंचवटी. अरे यार हे हो ना यार. सीता गोपाळ. सुवर्ण मृगाचे रूप कोणी घेतले होते? 1 मिनिट थांबा. देवाचा मुलगा. हा दे ना. थांब ना. ऑप्शन मागू. भगवान रामाचा जन्म कुठे झाला? ऑप्शन नंबर 1 मथुरा. ऑप्शन नंबर 2 अयोध्या.
3 द्वारका, 4 काशी. पहिले तू सांग. अयोध्या. अयोध्या. बरोबर. रामाच्या वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन नको सांगू, ऑप्शनची गरज आहे का? मग मला गरज. ए यार, ते सांग. ऑप्शनची गरज नाहीये. मला गरज. हा बरं बोल रे. संजीवनी कोणासाठी आणली गेली होती? लक्ष्मण. बरं ठीक. ये भाई हा राम आहे. इंद्रजितचे दुसरे नाव काय होते? एक परत संजीवनीचा परत घे, कारण गाडीचा आवाज आला. संजीवनी कोणासाठी आणली गेली होती? बोला. लक्ष्मण. लक्ष्मण. बरोबर. इंद्रजिताचे दुसरे नाव काय होते? ऑप्शन घ्या. 1 वाली, 2 मेघनाद, 3 नल, 4 नील. माली. तुझं? मेघनाथ. बरोबर. राम सेतू कोणी बांधली? बोला. वानर सेना. बरोबर. मला माहित होतं पण आता जय हनुमान तू- ज्ञान गुण सागर. राम सेतूचे प्रमुख अभियंते कोण होते? इंजिनियर कोण होता? इंजिनियर. हनुमान. नाही राम. नाही 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 थांब. इंजिनियर. इंजिनियर कोण होता? राम सेतू इंजिनियर कोण होता? राम सेतूचा. ज्याने बांधला तो ना विभीष नाही ते. ऑप्शन घ्या. हा. ऑप्शन घ्या. 1 अंगद व जांबुवंत, जामवंत. अंगद व जामवंत. 2 नल व नील, 3 सुग्रीव व हनुमान, 4 भरत व शत्रुघ्न. मला पहिल्या आणि तिसऱ्यात गफलत आहे, पण दुसरा माझ्या कोणता? मते परत बोल एकदा. अंगद व जांबुवंत. अंगद व जामवंत. तुझा एक. तुझा जो बरोबर असेल तो. ऐ उत्तर दे. उत्तर आहे नल व नील. ए भाई वनील. चुकलो. इतका कॉन्फिडन्स कुठून आला? रावणाचा धर्मप्रिय भाऊ कोण होता? हम्म. धर्मप्रिय भाऊ कोण होता? हा ऑप्शन दे. कुंभकर्ण, हा विभीषण, हम्म. मेघनाद, हम्म. प्रहस्त. दोन्ही हात. बोला. विभीषण. तुझा विष्णू. बरोबर. रावणाची पत्नी कोण? हम्म. परत गाडी जाऊ दे थांब. रावणाची पत्नी कोण? ओके. मी ऑप्शन न सांगताच बोलते. बोला. मला मंदोदरी. मंदोदरी. बरोबर. रामाचे धनुष्य कोणते होते? ऑप्शन. ऑप्शन दांडीव, हम्म. विजय, हम्म. कोदंड, पिनाक. दांडीव. तुझं? कोदंड बरोबर आहे. भरतचं बरोबर आहे. ओ भारताने रामाच्या कोणत्या वस्तू सिंहासनावर ठेवल्या? बोला. त्याचे पादुका. बरोबर. तुझं? मग आता ते बरोबर उत्तर आहे. वालीचा वध कोणी केला? ऑप्शन. हनुमान, लक्ष्मण, राम, सुग्रीव. सुग्रीव. तुझं? वालीचा ना वालीचा वध कोणी केला? हनुमान. राम. दोघांचे उत्तर चुकले. वाली आठवत नाहीये मला. अशोक वाटिकेत हा. सीतेला प्रथम कोण भेटले? ऑप्शन. ऑप्शन आहे राम, लक्ष्मण, हनुमान, विभीषण. परत वाच. प्रश्न प्रश्न परत प्रश्न वाचतो. अशोक वाटिकेत ना? अशोक वाटिकेत सीतेला प्रथम कोण भेटले? हनुमान. बरोबर. हनुमान ना बाई. पुढे. लव आणि कुश यांचे गुरु कोण होते? त्यांचे बाबाच होते ना. राम होता. वाल्मिकी. हम्म. रामाच्या राज्याला काय म्हणतात? रामाच्या राज्याला हा सोपं आहे इथं. अयोध्या. नाही रामाच्या राज्याला राज्याला राम राज्य. राम राज्य. नुसतं रामापुढे राज्य. राम राज्य. राम राज्य म्हणतात. रामायणाचा प्रमुख संदेश कोणता आहे? एकी. एकता. ऑप्शन घ्या. हा. युद्ध, हम्म. संपत्ती, धर्म, सत्य आणि कर्तव्य,
चौथा आहे सत्ता. धर्म आणि कर्तव्य. कर्तव्य. धर्म, सत्य आणि कर्तव्य हा ऑप्शन बरोबर आहे. येस. फिनिश. आजचा हा क्विज कॉम्पिटिशन तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती नव्हती ती तुम्ही सांगा आम्हाला कमेंट मध्ये. प्रश्न विचारणारे आमचे अमिताभ बच्चन नाही आमचे गुरु. एक मिनिट. प्रश्न विचारणारे अमिताभ बच्चन हे होते आजचे ओमकार जाधव. हा आणि आम्ही करोडो रुपये घेऊन जाणार आहे जिंकू. तर मला थोड्या वेळापूर्वी जो परिचय दिला ना अध्यक्ष सचिवचा त्याचे आम्हीच होतो ते. हो का? हो. चला तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. अशाच भन्नाट न्यूज घेऊन येऊ आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. असंच शेअर करा. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझे नाव ओमकार जाधव. आज तुम्ही जमलेले आहात इथं टाइमपास करायला. मला माहिती आहे सगळं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मैथिली, उपाध्यक्ष भरत, सरचिटणीस श्रीमती ऋतुजा बेदरकर. आपण पूर्णपणे फालतुगिरी करतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज तुम्ही एक 5 तासाचा व्हिडिओ बघाल, तुम्ही मला शिव्या द्याल. फक्त एक लाईक ठोका, सबस्क्राईब करा आणि पुढे तरी ते जमलेलं सर्व माझे बांधवांना आणि भगिनींनो, आपण आज कशासाठी जमलोय? आपण या पृथ्वीवरती कशासाठी आलोय? आपण जन्म कशासाठी घेतला? गुगलला जाऊन विचारा. गुगलला जाऊन विचारा. मला नाही माहिती याचं उत्तर. फक्त मी एकच म्हणतो की मला थंडी वाजते. चॅनलला सबस्क्राईब घे रे. एकच म्हणतो मी, फक्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर ठोका आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बस. थँक्यू. आता तू झोपू द्या.